नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिला या ऑनलाईन अर्ज हा भरत आहेत त्या सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 2 महिन्यांचे पैसे हे एकत्र त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर महिला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज हा भरत आहेत। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही अशा महत्त्वाच्या चुका होत आहेत की त्यांच्या त्याच चुकांमुळे त्या पात्र असून सुद्धा या योजनेसाठी अपात्र होतील आणि त्यांचा या ठिकाणी ऑनलाईन भरलेला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ जर तुम्हाला व्यवस्थितपणे घ्यायचा असेल तर या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक भराव्या लागणार आहेत। तसेच ज्या काही चुका तुमच्याकडून या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरत असताना होत आहेत त्या चुका तुम्हाला करायच्या नाहीयेत, तरच तुम्ही या योजनेचा व्यवस्थितपणे लाभ घेऊ शकतात। तर चला मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना महिलांकडून कोणकोणत्या महत्त्वाच्या चुका होत आहेत याविषयी जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी चूक महिला करत आहेत ती आहे मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड संबंधित। मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा महिलांच्या आधार कार्डवरती पूर्ण जन्मतारीख नसल्या कारणाने म्हणजेच फक्त त्यांच्या आधार कार्डवरती वर्षच असते, त्यामुळे बऱ्याचशा महिला या आपला पत्ता आणि आपली जन्मतारीख ही आधार कार्डवरती अपडेट करत आहेत। परंतु या ठिकाणी या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना जुन्याच आधार कार्डवरचा पत्ता आणि जुन्याच आधार कार्डवरची जन्मतारीख या ठिकाणी टाकत आहेत। परंतु तुमचे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी भरलेली माहिती आणि आधार कार्डवरची माहिती ही मिसमॅच होऊ शकते। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अगोदर जर तुम्ही आधार अपडेट केले असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे नवीन आधार कार्डवरती जे काही तुम्ही अपडेट केले असेल ते आधार कार्ड मागून घ्यायचे आहे किंवा ते ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती जसे तुमचे नाव असेल, जशी तुमची जन्मतारीख असेल आणि जसा तुमचा पत्ता असेल त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, महिला जी दुसरी महत्त्वाची चूक करत आहेत ती या ठिकाणी आहे पतीचे आणि वडिलांचे नाव। बऱ्याचशा महिला मित्रांनो या ठिकाणी वडिलांचे नाव टाकत आहेत, परंतु मित्रांनो या ठिकाणी समोर पहा तुम्हाला या ठिकाणी पती असे दिसत आहे। पती असे असले तरी सुद्धा या ठिकाणी महिला वडिलांचे नाव टाकून देतात। परंतु या ठिकाणी तुम्हाला पती आणि वडील असे 2 ऑप्शन आहेत। दोघांपैकी जर तुम्ही पतीचे नाव टाकत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पती सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि जर तुम्ही वडिलांचे नाव टाकत असाल तर या ठिकाणी अगोदर तुम्हाला वडील हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वडिलांचे नाव टाकायचे आहे। ही सुद्धा चूक बऱ्याचशा महिलांकडून झालेली आहे मित्रांनो। बऱ्याचशा विधवा महिलांकडून तसेच लग्न झाले आहे परंतु त्यांचे सर्व कागदपत्र हे वडिलांच्या नावाकडचे आहे, अशा महिलांकडून ही चूक होत आहे। तर या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन ही माहिती भरायची आहे। त्याच्यानंतर महिलांकडून तिसरी जी महत्त्वाची चूक होत आहे मित्रांनो ती आहे महिलेचे लग्नपूर्वीचे नाव। या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे लग्नपूर्वीचे नाव जे आहे ते बदललेले असते। त्यांच्या शाळेच्या दाखल्यावरती वेगळे नाव असते आणि त्यांच्या आधार कार्डवरती लग्नानंतर त्यांचे वेगळे नाव बदललेले असते। तर मित्रांनो या ठिकाणी जसे तुमचे लग्नापूर्वीचे नाव असेल, तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती जसे लिहिलेले असेल, भलेच तुमच्या आधार कार्डवरती आणि त्याच्यावरती वेगवेगळे नाव असतील तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लग्नापूर्वीचे जे नाव असेल तेच टाकायचे आहे आणि ते नाव तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती असते। शाळेच्या दाखल्यावरती जे असेल तेच नाव तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची चूक महिलांकडून होत आहे मित्रांनो ती होत आहे सगळ्यात जास्त कागदपत्रे अपलोड करते वेळेस। मित्रांनो आता या ठिकाणी कागदपत्रे हे खूपच सोपे करण्यात आले आहे, परंतु जेवढे पण आहे तेवढे आपल्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी सबमिट करायचे आहे, या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, तरच आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे पात्र होऊ शकतो। तर सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड जोडायचे आहे। तर आधार कार्ड मित्रांनो जर मी अगोदर तुम्हाला जसे सांगितले की जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी टाकलेले असेल तर ते अपडेट झालेले आधार कार्डच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। तुमचे जे जुने आधार कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे नाहीये। नवीन आलेले आधार कार्ड किंवा तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचे आहे तेच आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड जर तुमचे शॉर्ट असेल तर या ठिकाणी आधार कार्डच्या दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत, कारण की आता या ठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तुमचे आधार कार्ड आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड या 2 गोष्टींवरूनच या ठिकाणी महिलांची पात्रता ही ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड आणि तुमचे रेशन कार्ड या दोन्ही कागदपत्रांच्या दोन्ही बाजू तुम्हाला म्हणजेच पहिली आणि शेवटची बाजू या ठिकाणी अपलोड करायचीच आहे आणि ती सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी मोठी चूक महिलांकडून होत आहे ती होत आहे अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करते वेळेस। मित्रांनो या ठिकाणी महिला काय करत आहेत की हमीपत्राची प्रिंटआउट काढून घेत आहेत। प्रिंटआउट काढल्यानंतर त्या ठिकाणी नाव, त्यांची सही करत आहेत, ठिकाण आणि दिनांक भरत आहेत आणि या ठिकाणी टिकमार्क करून घेत आहेत आणि ते या ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा ओपन करून अपलोड करत आहेत। परंतु मित्रांनो असे करते वेळेस जर तुमचा कॅमेरा व्यवस्थित असेल तर या ठिकाणी स्पष्ट फोटो येऊ शकतो, परंतु या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचा मोबाईलचा कॅमेरा हा
व्यवस्थित नसल्या कारणाने या ठिकाणी फोटो हा व्यवस्थित येत नाही, फक्त काहीतरी कागद अपलोड केलेला आहे असे या ठिकाणी दिसते। स्पष्ट या ठिकाणी हमीपत्र हे दिसत नाही की कोणत्या महिलेचं आहे, त्या ठिकाणी नाव सुद्धा वाचता येत नाही। परंतु या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र हे क्लिअर आणि व्यवस्थितपणे पूर्ण दिसेल अशा प्रकारेच अपलोड करायचे आहे। हमीपत्र या ठिकाणी कंपल्सरी अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे हमीपत्र हे या ठिकाणी खूपच महत्त्वाचे आहे मित्रांनो। म्हणून हमीपत्राकडे दुर्लक्ष न करता हमीपत्र सुद्धा व्यवस्थित भरून या ठिकाणी तुम्हाला अपलोड हे व्यवस्थितच करायचे आहे, जेणेकरून त्याच्यावरती तुम्ही जी काही माहिती भरली असेल ती या ठिकाणी वाचता आली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व माहिती जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे भरली तर या ठिकाणी तुम्ही 100% या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।